तुमच्या चांगुलपणाचा लोक फायदा घेत असतील तर हे करा. अति चांगुलपणा पण वाईटच. तुम्ही अति चांगले असाल, सगळ्यांना मदत करत असाल, सगळ्यांसाठी कधीही अवेलेबल होत असाल तर ना तुमच्या वेळेची किंमत राहते ना तुमची. खोटं खोटं गोड बोलणारी माणसं लोकांना जास्त आवडतात. परखडपणे समोरच्याची चूक दाखवून देणारे मात्र लोकांना नको असतात. समोरच्याने तुम्हाला कसेही वागवले, काहीही बोलले, अपमान केला तरीही नातं टिकवायचं म्हणून तुम्ही ते सहन करत असाल तर तुम्ही त्यांच्या अहंकाराला खतपाणी घालत आहात. त्या नात्याला काही अर्थ नाही हे समजून जा. प्रेमासाठी तुम्ही झुकत असाल, पडतं घेत असाल. तुमचे पडतं घेणं झुकणं ज्याच्यासाठी आहे त्याला त्याची किंमत असेल तरच तसे करणे योग्य आहे. जेव्हा तुम्ही लोकांना खूप भाव देता, किंमत देता, त्यांना सतत मै होऊ ना हे फिलिंग देता, तेव्हा ते आपल्याबद्दल काय विचार करतात हे एकदा पडताळून बघा. बऱ्याचदा असे होते की त्यांना वाटते की ही व्यक्ती तर काय नेहमीच अवेलेबल असते, इथेच पडलेली असते. त्यांना कधीही काही काम सांगितले की ते पटकन करतात. अशा वेळेस स्वतःची किंमत ठेवून घेणे शहाणपणाचे ठरते. अशा लोकांपासून थोडे अंतर ठेवा. कोणी सांगितलं नसेल तर सल्ला आणि मदत द्यायला कधीही जाऊ नका. न मागता मिळालेला सल्ला आणि फुकट मिळालेल्या गोष्टींची लोकांना किंमत नसते. ज्या ठिकाणी तुम्हाला रीतसर आमंत्रण नसेल तिथे कधीही जाऊ नका. मग ती व्यक्ती तुम्हाला कितीही जवळची वाटत असली तरीही. त्या व्यक्तीला तुम्ही जवळचे वाटत असाल तर ती आधी तुम्हाला आमंत्रण देईल. आपलेपणा दाखवायला काही लागत नाही, पण वेळ आल्यावर खंबीरपणे तुमच्या मागे उभा राहायला कष्ट पडतात. हे मात्र फार कमी लोक करतात. पैशाने सगळी सुखे विकत घेता येत नाहीत. मायेचे सुख, आपलेपणाचे सुख, मैत्रीचे सुख याला पैशाची गरज नसते. पण हेही तितकेच खरे आहे की पैसा असेल तर याच मायेच्या माणसांसाठी आपण हवं ते करू शकतो आणि त्या सुखाला कशाचीच उपमा नाही. आयुष्यात नुसतेच ध्येय ठेवून स्वप्न बघून चालत नाही. तुमचा का आणि कोणासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे. जेव्हा तुम्हाला माहीत असेल तुम्ही का आणि कोणासाठी ते करत आहात, तुम्ही कितीही कष्ट करायला मागे पुढे बघत नाही. जेव्हा तुम्ही सगळं संपलं म्हणून धावता तेव्हाच तुम्ही संपता. पण हे लक्षात ठेवा, सगळं संपलं असं कधीच होत नाही. तो फक्त शेवट असतो एका पर्वाचा आणि सुरुवात असते एका नवीन पर्वाची. जो तिथे थांबतो तो संपतो. नात्यांमध्ये प्रेम तर असावेच, पण आदर असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आदर एकमेकांच्या मतांबद्दल, एकमेकांच्या स्वभावाबद्दल, आवडीनिवडीबद्दल, करिअरबद्दल, संघर्षाबद्दल. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण एकाच वेळी सगळ्यांना खुश ठेवू शकतो तर या गैरसमजातून बाहेर या. तुम्ही सगळ्यांना आणि स्वतःलाही एकाच वेळेस खुश ठेवू शकत नाही. लोक तर देवावर सुद्धा नाराज होतात, त्यालासुद्धा नाव ठेवतात, मनासारखं झालं नाही की. दुसऱ्याचे मन सांभाळत बसण्याच्या नादात स्वतःच्या मनाचे आणि शरीराचे नुकसान करून घेऊ नका. तुमची पहिली जबाबदारी आहे स्वतःची काळजी घेणे. स्वतःच्या मनाची काळजी घ्या, स्वतःच्या शरीराची काळजी घ्या. रिस्पेक्ट सगळ्यांचा करा, पण सगळ्यात आधी स्वतःचा करा. ज्या माणसांना तुमच्या असण्या किंवा नसण्याचा फरक पडत नसेल तिथे थांबण्यात काहीच अर्थ नाही. तिथून निघून जा. स्वतःला नेहमीच अवेलेबल ठेवू नका. काही लोक तुम्हाला नाव ठेवतील, तुम्ही जे करताय त्याच्याबद्दल जोक्स करतील, तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील. पण असेही लोक असतील जे तुम्ही कितीही वेळा हरलात तरी तुम्हाला प्रोत्साहन देत राहतील, सपोर्ट करत राहतील. आता हे तुम्ही ठरवायचे
कोणाच्या बोलण्याला जास्त महत्त्व द्यायचे. तुमच्याकडे काय नाही हे मोजत बसण्यापेक्षा, दुःखी होण्यापेक्षा तुमच्याकडे काय आहे हे शोधा आणि त्यासाठी कृतज्ञ व्हा. तुम्हाला इतक्या गोष्टी मिळतील की आपल्याकडे काय नाही आहे याचा विचार करायला वेळही मिळणार नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.